नमस्कार गाईज, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आज घरातून ना डायरेक्ट पार्किंगमधून चालू करतो आहे, पॅसेजमधून आमच्या. कारण आज लवकर उठलो आहे, रविवार असून रविवार आहे आणि मी उठलो आहे असं मी 7 वाजताच उठलेलो, पण परत झोपलो. बोलो 1 तास परत झोपलो. आता वाजत 8. हां, डीमार्टला. तर बोललो गाईज की गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे घरी आपल्या, तर जरा फ्रेश व्हायचं चकाचक. बरं, दाढी पण करून येतो. आणि किती 3-4 दिवस झाले मी डीमार्टला जायला निघलो आहे, पण आमच्या इकडच्या ट्रॅफिकमुळं काय जायला भेटत नव्हतं मला. कारण ट्रॅफिकचा टाईम आणि माझा उठायचा टाईम, मी जेव्हा उठतो आणि बाहेर जातो तोपर्यंत ट्रॅफिक लागते, आणि ती ट्रॅफिक संध्याकाळपर्यंत असते, मग हालत खराब होते. त्यासाठी आज संडे बोलू, आज लवकरात लवकर उठलो आणि लवकर उठून आता चाललो आहे दाढी करायला डीमार्टला. सगळी कामं आवरूया आणि मग येताना मावरा वगैरे घेऊन येऊया. कारण माहिती ना मचमच होते चिकन खाताना घरी, आणि मटण काय बारकी पोरं वगैरे खात नाही जास्त, त्याच्यामुळं आणत नाही. मग त्यांच्यासाठी वेगळं, आमच्यासाठी मावरा पण खात नाही ते जास्त, त्यांना काय चिकनच लागतं जास्त. तर आज घेऊन येऊया, कारण आज जरा लास्टचा दिवस आहे नॉनव्हेज खायसाठी. परत 10-15 दिवस खायचं बंद. आता गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावरच खाणार. तर काहीच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आज बघूया आजचं रुटीन काय आहे, आणि आज बघूया आपण काहीतरी बनवूया पण. तर चला जातो मी, आपण एकदम चक्काचक होऊन येऊया. आल्या रांगोळी वगैरे करून आजच्या दिवसाची सुरुवात ऑफिशियली करूया. आता अनऑफिशियली अंघोळ नाही केली ना, पारोस आहे मी. चला पिशवी घेतली डीमार्टमधून. आपल्याला काय काय थोडाफार सामान आणायचं आहे. मला फेसवॉश वगैरे घेऊन यायचं आहे, रूम फ्रेशनर्स वगैरे आणायचे आहेत. अजून काय काय आहे असं थोडंफार सामान दीदीने पाठवली लिस्ट मला, ते घेऊन यायचं आहे. चला, आणि गाडीत पेट्रोल पण टाकून येऊ आपण. या काहीच आपल्या भाऊच्या सलूनमध्ये आपला VIP नंबर असतो बघा. वेटिंगला आहेत पोरं, तरी पण त्यांनी उठवला डायरेक्ट. आता आपण बसूया, दाढी वगैरे करूया. चला. आता आहे घोडबंदर रोडवरती आणि चालू आहे मी डीमार्टला. सकाळी कामं. संडे आहे, पूर्ण रोड खाली आहे मस्त. चला आता काही सकाळी डीमार्टला गर्दी बघा किती. सणासुदीचा टाईम आहे ना, लोक आलेत सकाळी बघा शॉपिंगसाठी. भरपूर गर्दी आहे. तर संध्याकाळी ना दुपारी काय आलेत होणार आहे. तर घेतले थोडंफार जे पाहिजे होते ते. सगळं सामानच नाही भेटले, थोडंफार घेतले आता जे होतं ते. चला आता आलेलो आहे पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावरती. तर पेट्रोल भरून जाऊ बालकुम गावात मावरा आणण्यासाठी, कारण तिथं ना मावरा चांगला भेटतो. आणि आपला मयूर भाऊ नाही आहे इथे. मयूर भाऊ गेलेला आहे लोणावळ्याला आईच्या भेटीला. सकाळीच गेले ते लोक, मला पण बोलवते, पण मला काय जमलं नाही. मयूर भाऊ, हर्ष भाऊ आणि आपल्या पुऱ्या रुद्रा गेलेला आहे. तर चला जाऊन गावातून मावरा आणू, डायरेक्ट आपण घरी जाऊया. कारण सगळं जेवण पण झालं आहे, दाढी बिडी करून झाले, सगळं फ्रेश एकदम चकाचक झालेलं आहे आता रेडी. चला. 500 बोंबील देते का? 500 बोंबील आत्ता दिली का? मंगल उपास दे किती दे ना. 5 तरी दे मला. दे मला, दे चला. 5 घेतलेला आहे मावरा आता. वाव घेतले आणि कोलब्या घेतल्या. तर आता चाललेलो आहे घरी, कारण इथं चांगला मावरा भेटतो आणि याच्याहून चांगला भेटतो राबोडीत आता जायला टाईम नाही आपल्याला सध्या. भरपूर काम आहेत अजून आपल्या घरामध्ये दिवसभरात. तर चला आता जाऊ घरी. घरी जाऊन तुम्हाला फ्रेश होऊन भेटूया. चला. काही अजून नाश्ता बिष्टा काहीच केला नाही, ते पण करायचा बाकी आहे. ती मॅगी घेतली, ती मॅगीच बनवतो घरी जाऊन. चला आता आलेलो आहे घरी मी. तर चला आता फ्रेश होतो, अंघोळ बिंघोळ करतो जरा, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. चला बाय बाय. आता झालेलो आहे मी फ्रेश. तर चला डीमार्टमधून मगाशी जे नूडल्स आणलेत ते नूडल्स घेऊया खाऊन,
तोपर्यंत जेवायचा तर टाईम होईलच आता, कारण आपला उठायचा टाईमच असा आहे, म्हणजे फ्रेश व्हायचा तर लगेचच जेवायचा टाईम होऊन जातो. आणि आज जिम नाही, जिमला सुट्टी आहे. आता मयूर भाऊ येणार आहे, बघू चुलीवर काहीतरी आपण करूया, कारण आज लास्टचा दिवस आहे खायचा. परत डायरेक्ट आता 10-15 दिवसानंतरच भेटेल खायला, गणपती बाप्पांचा विसर्जन झाल्यानंतर. चला दाखव तुम्हाला, कोरियन नूडल्स आहेत, कोरियन नूडल्स. बसले बघा ही कोरियन मॅगी खायला. आणि त्या दिवशी याच मॅगीमुळे जाम मोठा घोटाळा झाला असता. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, भरपूर आधीचा ब्लॉग आहे, 10-15 नाही 1 महिना आधीचा असेल. माझा शनिवार होता आणि मी भोल्यामध्ये खायला गेलो मॅगी, साधी मॅगी समजून, आणि ही चिकन मॅगी आहे. तर माझा शनिवारचा उपवासच तुटला असता. मी असं घेतलं आहे बनवून, खाणार तेवढ्यात मला माहिती पडलेलं आज रविवार आहे. आज तर काही आपल्याला रेस्ट्रिक्शन नाही आहेत, खाऊ शकतो आज. आणि आता बसलो आहे टाईमपास करत. दीदीने लावला तारक मेहता बिनकामाचा, मला नाही आवडत. तर थोड्या वेळात जेवायचा टाईम होईल, चला खाऊन घेतो पहिले. तर आता नाश्ता बिष्टा करून झाला आहे, चालला आहे आराम, वाट बघते जेवायचा टाईम कधी होईल. त्या मावरा आणला आहे ते मम्मीने घेतला वाटते जेवायला. हा गाई घेतलं जेवायला आता मम्मीने. आता बसूया जेवायला, चला जेवायला. बघा बसलो आहे जेवायला आता. दुपारचा जास्त नाही घेतलं, थोडंफारच घेतलेलं आहे जेवण. मम्मी आज ते थोडंफार बोलल्यावर तर आता घेऊया जेवून घ्यायचं, नंतर मग आपल्या जे प्लॅन आहे संडेचे ते करूया. हे वावीची बोटी फेवरेट मावरा, फेवरेट म्हणजे सगळंच आवडतो, पण याच आणली मी, भरपूर दिवसानंतर भेटली, फ्रेश म्हणून. चला एक नंबर. आता काम 25 झालेलं आहे, जेवलो आहे, पोटबीट भरला आहे मस्त. पण आमचे बारके भाऊ थोडे अलग आहेत, काय बोलायचं त्यांना. एवढा भारी मावरा आणला आहे मी, तर बसल्या दही खात. काय बोलायचं त्यांना, मावरा नाही आवडत, मटण नाही आवडत जास्त, फक्त चिकन, ते पण थोडाफार खाल्लं तर खातात, म्हणून घरी जास्त चिकन आणतात. हे लोक मावरा खात नाही म्हणून. पण मला चिकन जमत नाही, मला दातात अडकतो, मला लागतो मावरा नाही तर मटण. बघा तिथं बसलं जेवत, एवढा भारी मावरा आणला आहे, बसल्यात दही आणि चपाती खात. काय बोलणार आता. तर आता मयूर भाऊ आपला येणार होता, बघूया. जर तो आला तर आपण काहीतरी बनवूया, ना आला तरी पण आपल्याला जायचंच आहे बालकुमला, मटण आणायला जायचं आहे संध्याकाळसाठी. आत्ता जेवण बसले तरी पण संध्याकाळच्या जेवणाची काळजी लागली बघा. आता मटण आणायला जायचे आणि कपड्यांची ऑर्डर घेऊन जायची, 2 कामं बाकी. आज ट्रॅफिक नाही, संडे आज, मोठ्या गाड्या बंद. जरा आराम करतो, बघू काय बोलतो. भाऊ आला तर ठीक आहे, नाही आला तर मग मीच जातो काही. चला बघा आता ना परत झालेलो आहे मी रेडी. आणि कारण ना थोडा प्लॅन एक्सटेंड केलेला आहे, बघू पार्टी बिर्टी आपण संध्याकाळी करू. त्या दिवशी तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल, मी आणि संदेश गेलो होतो त्याला फोन बघायसाठी. त्याच्यानंतर अजून एकदा आम्ही गेलो होतो फोन बघायसाठी, पण तेव्हा काय त्याला फोन आवडला नव्हता आणि काय कलर वगैरे आवडला नव्हता. तर आता त्याला मी सजेस्ट केला आहे की तो फोल्डिंगवाला फोन घे, सॅमसंगचा फोल्ड असतो ना. तर आता मी चाललो आहे त्याच्यासाठी फोन बघायला, काकूला घेऊन चाललो आहे. आता बघू तो आला तर त्याला पण घेऊन जाऊ. त्याला बोला आयफोन नको घेऊ, फोल्डिंगचा घे. आता तो रेडी झाला आहे, आता बघू तिकडे गेल्यावर काय आहे. जर त्याला पटला तर घेऊन येऊया फोन डायरेक्ट, आणि मग संध्याकाळी आल्यावर पार्टी करू. तर चला गाईस, हे बघा झालो आहे रेडी. आता जाऊया आपण, माझ्या मित्राचा दुकान आहे मुलुंडला तिकडे, तर तिकडे जाऊन फोन घेऊ. त्याला फोन बिन करून सर्व अरेंजमेंट करून ठेवले. आता बाकी सर्व ह्याच्यावरती आहे कसं काय आहे ते, तर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. आणि गाईज वापरायचा तर चांगला वापरायचा, आपण कसं चांगला वापरतो, आपल्या भावांना बहिणीला पण चांगल्याच गोष्टी द्यायच्या, साधंसुद्धा नाही द्यायचा. हा माझा कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट म्हणजे विचार आहे माझा एक. तर चला जाऊया आता आपण. या आता डायरेक्ट मुलुंडमध्ये जाऊन भेटतो, कारण आता काकू पण आहे ना, संदेश पण, आम्ही तिघंजणं चाललेलो आहे. त्याला पण घेतलेलं आहे. तर गाडीवर तिघंजणं असताना, म्हणजे काकू असताना नको एका हाताने व्हिडिओ वगैरे काढायला. तर चला जाऊन बघू आता कसं काय आहे भाईचं फोनचं. आणि ना गाईज माझा जो जेड फोल्ड होता, जेड फ्लिप होता, सॅमसंगचा जेड फ्लिप, तो पण मी मागच्या वर्षी गणपती बाप्पांचा जो आगमन होता पहिल्याच दिवशी घेतला होता. आणि आत्ता पण फोन घ्यायला चाललो आणि 2 दिवसामध्ये गणपती बाप्पांचं आगमन आहे. तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने असंच काही ना काही नवीन प्रगती होत जाऊन दे. आणि तुमच्या सर्वांचा असंच प्रेम असू दे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने
भरपूर म्हणजे भरपूर पुढे जाऊन दे, आशीर्वाद द्या काहीच चांगला. तर चला आपण जाऊया आता. काहीच फायनली ना फोन चॉईस केलेला आहे सॅमसंगचा फोल्ड. तर आता सर्व हे करतो आहे डॉक्युमेंटेशन. आणि हे बघा आपला फ्लिप आणि दुसरा फोल्ड, 2 झाले आता आपल्याकडे. चला घेऊन जाऊया फोन घरी. काहीच फोन घेऊन डायरेक्ट आले हर्ष भाऊच्या दुकानात मटण घेण्यासाठी. आता भरपूर टाइम झाला तिकडे. आता घेऊया मटण आणि जाऊया घरी. चला. हे लोकांना मटण नाही आवडत, काय करणार, पण आता आम्ही घेतोय. या लोकांना बनवू अंडी विंडी काहीतरी. चला. फोन घेऊन आम्ही आलेलो आहे घरी आणि सध्या ना रील्स वगैरे काढतोय. जरा कसं नवीन फोन घेतल्यावर रील्स वगैरे काढायचे ना, तर आलो. आणि बघा त्याकडून भाऊकडून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आयफोनची पिन पण घेऊन आलो आहे, खराब झाली म्हणून. अजून जेड फ्लिपचा चार्जर पण घेऊन आलो आहे. चार्जर बोलते कवर घेऊन आलो आहे. प्लस याला स्क्रॅच गार्ड वगैरे सर्व लावून आणले. एकदम आपला ओळखीचा आहे ना, ट्रस्टेड आहे. तर आता जरा रील्स वगैरे काढतो, त्याच्यानंतर आपले भाऊ लोक येतात, मग काहीतरी आपण बनवूया खाली. चला. मम्मीला बोलवतो जरा चूल पेटून ठेव, तंदुरी बनवायची चुलीवर म्हणून. तर मम्मीने घेतले. बघा तयारी केलेली आहे, दाखवते. आता आम्ही खाली बनवणार आहे तंदुरी बनवूया, खाऊया. कारण लास्ट दिवस झाले. बघा चूल बिल पेटवले, घेतले कोंबडी, शिगा बिगा पण आहेत आपल्या. मस्त बनवूया आणि खाऊया. रेडी केले. अंघोळ बिंगोल घातले, आता लटकवायचं तिला. बघा हिला असं रेडी केलेलं आहे शिगा लावून. तर त्याला आता खाली घेऊन जावं. टाईम नाही आपल्याकडे, थोडाच टाईम राहिलेला आता. चला. ह्या चूल पेटले. पहिले घेतले कलेजी पेटा शिजवायला, त्याच्यानंतर ही कोंबडी शिजवायची. आणि आज पार्टनर कोण आहे बघा, आमची मम्मी आहे आम्हाला. आणि संदेश आहे, समूह येतो एक केस कापून. आणि दीदी पण आहे, तिला पण बोलू झाल्यावरती खाली. सगळ्यात भारी काम आहे खाणं पिणं असं. आई जे बघा काम चालू आहे. या तेल लागेल ना, कसा काम 25 ना एकदम घेतलं बनवायला. आता खायचं मस्त. झाल्यावर तुम्हाला दाखवतो, सारखं सारखं नको दाखवायला. चला. हेच बेस काम झालेलं आहे एकदम कडकवाला. हे बघा झाली आपली तंदुरी रेडी आहे बघा. तर काही बेस काम झालं आहे, तंदुरी आपली झालेली रेडी. हे बघा काम 25. अजून एक मेंबर आले खायला. तो जेवायला बघा तंदुरी झाली आपली. आणि हा मटण आहे आणि भाकऱ्या घेतल्यात आपल्या. चला आता काहीच खातो आणि मग तुम्हाला त्याच्यानंतर भेटतो. या झालेलं आहे जेवण. आणि ना आता काम राहिले संदेश आणि माझं एक काम आहे. नवीन फोनमध्ये आता पूर्ण सेटिंग वगैरे करायची. तो गॅलेक्सी ॲसिस्ट आहे त्याची सेटिंग करायची. अजून फाइंड माय फोन वगैरेची थेफ्ट म्हणजे जे चोरी वगैरे होतं त्याची सगळं सेटिंग करायची. तर गाईज आता करत बसतो ते काम आम्ही. आणि आजचा दिवसाचा व्लॉग आहे आपण इथेच करूया एंड. तर गाईज भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. ढेकर येतो जाम जोर. तर बाय बाय गाईज. चला जय श्रीराम, गुड नाईट. या